करंदादा ससाने श्रीरामपूरमध्ये आणि आपल्याकडे कृष्णभाऊ हे नगराध्यक्ष असणार आहेत, हे तुम्हाला घेऊन ठेवा. कारण आमचं असं झालं की नगरपालिकेचं श्रीरामपूरचं निवडणूक झाल्यानं मला लगेच नागपूरला जावं लागलं. मागचे 7 दिवस नागपूरला होतो. काल रात्री आलो मी की लगेच म्हटलं आता पहिल्यांदा आपल्या देवळाची हातात घ्यावं. आणि मागच्या काळात तुम्ही येऊन गेला, तुम्ही पाहिले आमची कशी परिस्थिती होती श्रीरामपूरमध्ये. आता असं झालं होतं की इकडे देवळालीला पण जायचं, तिकडे पण यायचं, असं एकदम तारेवरची कसरत चालली होती. परंतु आम्हाला एक खात्री होती की जे काही सध्याची परिस्थिती बघता आम्हाला 100% खात्री होती की देवळालीमध्ये यावेळेस नगराध्यक्ष हे आपले 100% निवडून येणार आहे. त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो. परंतु दैवालाच असं सांगायचं होतं की नाही, तुम्ही परत या, आम्हाला आमचा प्रचार करा. त्यामुळं 21 तारीख ही पुढे आली. परंतु एक चांगलं योगायोग असं आहे की आपल्याला माहिती की पुढचे उमेदवार किती कष्ट करणार आहेत. सगळे पुढचे उमेदवार किती कष्ट करणार आहेत आणि आपले उमेदवार कसे कष्ट करतायत हे आपण तुम्ही सगळ्यांनी बघितले. मी रोज अपडेट बघत होतो. प्रत्येक घरोघरी तुम्ही सगळेजण जात होता, सगळ्यांना भेटत होता. आणि हीच आपली खरी पुंजी, कारण आपण सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊ शकतो, त्यांना भेटू शकतो. हीच आपली विजयाची 100% खात्री देणारी बाजू आहे. बाकीचे उमेदवार आपण बघतो ती मोठी मोठी भाषणं, लवाजमा, गाड्या, कॅमेरे, जसं असं झालं की आता ते म्हणजे खासदारकीलाच उभं राहील असं काही प्रवास चाललेला आहे. पण तो परिस्थिती फार अवघड आहे. त्यांना सांगा की शक्य नाहीये यावेळेस. मागच्या वेळेस जसं पलीकडे राजश्री काकू ससाने निवडून आले, त्यांनी इकडे स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण निवडून आले, त्याच पद्धतीने तिकडे करंदादा ससाने इकडे तुम्ही आले. सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार, मला खूप सारे फोन आले. जे मला विधानसभेत असतानाही खूप सारे फोन येत होते. मी सगळ्यांना अटेंड करत होतो, कारण शेवटी मला असं वाटायचं की निवडणूक चालू आहे, काही गोंधळ झाला असेल म्हणून मी पण आपला लगेच बाहेर जाऊन फोन घ्यायचो. आमचं जसं श्रीरामपूरला होतं, इकडे गुन्हे दाखल झाले, पळा. रात्री 2 वाजता फोन, आम्हाला अटक केलंय, पळा. मला असं काय इकडे पण चालू झालंय काय, अशी जरा भीती वाटायची. परंतु लोक ह्यासाठी फोन करायचे की काळजी करू नका, निवडणूक ती लोकांनी हातात घेतलेली. मला खूप सारे अधिकारी, मी कुणाचं नाव घेणार, खूप सारे अधिकाऱ्यांचे फोन आले की 100% तुमचा उमेदवार हा निवडून येणार आहे. अधिकारी चांगले, म्हणजे शासकीय जे कर्मचारी आहेत ना, त्यांचेही की आम्ही वैतागलेलो पुढच्यांना, आम्हाला पुढचे नको. आणि सर्वच म्हणजे नगरपालिकाच नाही, सगळेच शासकीय अधिकारी म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी त्यांचेही फोन होते किंवा तुमचा उमेदवार चांगला आहे. तुमचे खालचे उमेदवार सगळे दिलेले, सगळ्यांनी इमानदारी सगळेजण काम करतात. कुणीही एक मत अजूनपर्यंत आम्ही मागितलेलं ऐकलं नाही. परंतु पुढे मात्र जे आपले मित्र जे गेले त्यांनी विश्वास भाऊंनी जे सांगितलं ना, ती वस्तुस्थिती सुनील भाऊंनी जे सांगितलं, सुनील विश्वासरावांनी, ती परिस्थिती आहे. प्रत्येक जण हा स्वतःच बघतोय आणि एक मत मागतोय. आणि याच्यात 100% निवडणूक हारली जातीये, हा नियम. शेवटी आपला जो सगळ्यांचा एकत्रित जो जीव आहे, तीच आपली खरी ताकद आहे. आणि हीच ताकद आपल्याला सगळ्यांना विजयी करून जाणार आहे. तुम्ही काळजी करू नका. मला या ठिकाणी मी देवळाली प्रवराचे बरेचसे विषय विधानसभेत पण मांडले. यावेळेस मी मागेही मांडलेले. आपलं जे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आपल्याला ते उपजिल्हा रुग्णालय करायचंय, ते आपण पहिल्यांदाच दिलेलं आहे. परंतु सरकारकडे सध्याला निधी नसल्यामुळे तो विषय थांबलेला आहे. ज्या दिवशी निधी येईल का आपण 100% ते पैसे आपण मंजूर करून घेणार आणि ते आपण उपजिल्हा रुग्णालय करणार. दुसरं, आपलं देवळाली प्रवरात स्वतंत्र पोलीस स्टेशन तयार झालेलं आहे. म्हणजे आपण जो पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतोय त्याला यश आलेलं आहे. स्वतंत्र पोलीस स्टेशन तयार झालेलं आहे. 4 गावांचा विषय होता, तोही सोडवलाय. मी तुम्हाला येणाऱ्या 1 वर्षाच्या आत आपलं इथं स्वतंत्र नवीन पोलीस स्टेशन देवळालीमध्ये होईल याची आपण खात्री देतो. शेवटी काय, आपण ज्यावेळेस काँग्रेस म्हणून सगळेजण एकत्रित काम करतो, ही लोकांची कामं आहेत, ही आपली कामं नाहीत. लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या आपल्याकडे लागू होत नाही, कारण नगरपालिका क्षेत्र आहे. हा प्रश्न आपण सातत्याने विधानसभेत मांडतो की याच्यामध्ये काहीतरी वेगळा GR काढा. ज्या नगरपालिका ह्या ग्रामीण भागात आहेत, परंतु तो प्रश्न मला माहित नाही कितपर्यंत यशस्वी होईल. परंतु आपण त्याच योजना नगरपालिकेमध्ये लागू करता येतात का, याचाही आपण प्रयत्न करणार आहे, ज्या ग्रामीण भागातल्या नगरपालिका आहेत. आणि शेवटी नागरिक क्षेत्र असल्यामुळे त्यांचा असं समज आहे की सगळेजण नागरिक शहरात राहतात, यांच्याकडे शेती कशी असणार आहे, हा एक प्रश्न आहे. परंतु त्यांना म्हणजे मी आणून दाखवणार आहे की देवळाली प्रवरा हे म्हणायला नगरपालिका आहे, परंतु ही खरोखर आमचं गाव आहे, ग्रामपंचायत आहे आमची, अशी परिस्थिती आहे. कारण आपण बघतोय की मागच्या काळात काय कामं होत आहेत, काय नाही. तुम्ही सांगितले प्रश्न,
काही कामच नाही झालं त्यामुळे त्याला शहराचं रूपच येणार ना. तुम्ही जर कुठेतरी एका जागेवर बसून कारभार हाकणार असाल तर ते त्या शहरात काही फारशी सुधारणा होणार नाही. स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांनी जसं श्रीरामपूर करून दाखवलं तसं आपल्याला आता हे देवळाली करून दाखवावं लागणार आहे, त्याचं काम करून दाखवावं. काही विषय अजून आहेत. तालुका क्रीडा संकुल त्याचाही आपण प्रस्ताव दिलेला आहे देवळालीचा, त्याच्याही आपण पाठपुरवठा करू. या ठिकाणी विशेष करून मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक जे लोक राहतात. मग इथेही मी 2-3 वेळा येऊन गेलेलो आहे. इथे आलो होतो, एकदा दारावरती आलतो, इथं 2 वेळा दारावरती आलेलो आहे, आमदार झाल्यानंतर पण आलेलो आहे. त्यामुळे आम्ही हे तुमच्यामध्ये येणारे जाणारे लोक आहोत. आम्ही काही असे नाहीत की आमदार झालो काय झालं मग येणार नाही. तसंच कृष्णाभाऊ पण पुढच्या काळामध्ये वॉर्ड तुमचाच आहे, त्यामुळे तुमचं येणं तर आहे, परंतु आता लोकांची जबाबदारी तुमच्यापेक्षा जास्त, इथून सगळ्यात जास्त तुम्हाला मतदान झालं पाहिजे. आणि शेवटी तुमच्यामधून एक नगराध्यक्ष निवडून जाणार आहे, तुमच्या हक्कात जाणार आहे. आणि आपले आताच काकांनी सांगितलं की इंदिरा गांधींच्या काळात जी इंदिरा आवास योजना आलेली, तुम्ही प्रत्येक योजना तुम्ही लिहून घ्या. मी म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यात जास्त भीती अशी होती की आम्ही तिकडनं ज्यावेळेस लीड घेत आलो, म्हणजे देवळालीने जर झटका दिला, ज्यावेळेस भाऊ तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आला की माझी एक विनंती असेल की इथले जे काही गटार येण्याचे प्रश्न आहेत ते तुम्ही फक्त प्रश्न मांडा, त्यानंतर निधी कसा आणायचा ते आपल्याला माहिती. बाकीच्यांसारखं नाही की मग जा या तसं काहीच नाही. डायरेक्टली जायचं आणि आपल्या सह्या घेऊन यायची आणि कामं चालू करायची. आणि शेवटी काय आपल्याला माहिती की विरोधात असलं तरी शेवटी कामं करून घेण्याची हातोटी आपल्याला माहिती असली पाहिजेत आणि कशा पद्धतीत आणायची. आणि शेवटी सरकार हे सगळ्यांचं असतं, हे काही कुणा एकासाठी किंवा याच्यासाठी नसतं. आणि ज्यावेळेस एखादी नगरपालिका असते ती एक स्वतंत्र बॉडी असते, ती जे आज 23,000 आपले जवळपास मतदार आहेत, जवळपास 30-35 हजाराच्या आसपासची लोकसंख्या आहे. एवढ्या सगळ्या लोकांना ज्यावेळेस कामं करायची असतात ती सगळी आपल्याला एकत्रित मिळून करावं लागते. माझी फक्त एकच विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला काँग्रेसचे सगळे उमेदवार या ठिकाणी आपल्या भागातून सुरेंद्र आपले कृष्णाभाऊ असतील आणि सगळेच नगरसेवक पदाचे जेवढे उमेदवार आहेत हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहेत. 21 तारखेला विजयी सभेला आपण परत इथंच भेटू, एवढा मी आपल्याला शब्द देतो.